नमस्कार. पावसाळा उशिरा सुरू झाला आणि सर्वात पहिल्यांदा मुळा खोऱ्यातील धरणं भरली गेली. त्यानंतर आढाळा खोऱ्यातील धरणं भरली गेली आणि त्यानंतरच्या टप्प्यामध्ये जी मोठी धरणं आहेत, मग आपलं भांडारदरा धरण आणि प्रवरा नदीवरचं निळवंडे धरण, तर ही धरणं नंतरच्या टप्प्यात भरली गेली. आम्ही गुरुवारी भंडारदऱ्याचं जलपूजन केलं आणि आज रविवारी निळवंडे धरणाचं जलपूजन करतोय. ही दोन धरणं अकोले तालुक्याच्याच नव्हे तर नगर जिल्ह्याच्या दृष्टीनं, अहिल्यानगर जिल्ह्याच्या दृष्टीनं खूप महत्वाची आहेत. ही धरणं भरली की जितका आनंद अकोलेकरांना होतो त्यापेक्षाही जास्त आनंद हा संगमनेर, श्रीरामपूर, लोणी, राहाता तिकडल्या सगळ्या परिसराला होतो. आणि म्हणून या धरणांकडं सगळ्यांचं लक्ष लागून राहतं की कधी भरली जाते. आता ही धरणं भरले, पाणी ओथंबून वाहत आहे. मला वाटतं जायकवाडीचं जे धरण आहे ते पण बऱ्यापैकी भरत आलंय 70-80%. त्यामुळं परतच्याला पाणी सोडण्याचा प्रश्न काही ह्याही वर्षी उद्भवणार नाही आणि समाधानकारक सर्व शेतकऱ्यांना शेतीसाठी पिण्यासाठी पाणी मिळेल अशी सगळी परिस्थिती आता निर्माण झालेली आहे. त्यामुळं संपूर्ण तालुक्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे, जिल्ह्यामध्ये आनंदाचं वातावरण आहे. आणि म्हणून दरवर्षी ठरल्याप्रमाणे आपण ज्या आठवड्यामध्ये भंडारदरा धरणाचं जलपूजन करतो त्याच आठवड्यामध्ये आपण निळवंडे धरणाचं पण जलपूजन करतोय. म्हणून आज हा जलपूजन सोहळा ठेवला. एवढ्या मोठ्या संख्येनं सगळे परिसरातील सगळे नागरिक, कार्यकर्ते आवर्जून उपस्थित, आमच्या भगिनी पण उपस्थित आहेत. अकोले तालुक्यातून पण कार्यकर्ते मोठ्या संख्येनं, नेते मंडळी मोठ्या संख्येनं उपस्थित आहे. आणि या सगळ्यांच्या उपस्थितीनं खरोखर हा आजचा कार्यक्रम खूप सुंदर संपन्न झाला आहे. सगळ्यांचं मनापासून आभार मानतो आणि आजचा हा जलपूजन सोहळा संपन्न झाला असं मी जाहीर करतो. समाधानाची बाब अशी आहे की जायकवाडी 76% होते, 65% कमी जर असतं तर आपल्या धरणाकडून हो, त्याचा उल्लेख केला मी की ह्या वेळेला जवळजवळ 70% दरम्यान किंवा 70पेक्षा जास्त जायकवाडी धरण भरलं गेलंय. त्यामुळं आपल्या धरणातून आता पाणी सोडण्याचा प्रश्न निर्माण होणार नाही. कारण समन्यायी पाणी वाटपानं एवढी मोठी अडचण निर्माण केली, ती मागच्या काळातल्या नेते मंडळांनी ही अडचण तयार करून ठेवली. आणि त्यामुळे इकडे धरणं भरली तरी जर जायकवाडी भरलं नाही तर धपाधप पाणी सोडून नेत आहे. आणि मग इकडं कधी कधी तर त्या भंडारदऱ्याच्या परिसरामध्ये पिण्याच्या पाण्याची भ्रांत तयार होती. असं 1 वर्ष झालं होतं. तर ही परिस्थिती निसर्गामुळं आता ही थांबली आहे. कारण राजकीय नेते मंडळी अकोलेकरांची किती पाठराखण करतील हे काही मला सांगता येत नाही, पण निसर्गानं मात्र आपली पाठराखण केली आहे. एवढा मोठा पाऊस पडला तरी आपल्याकडे ठीक आहे, दरडी कोसळल्या, एक घर दरडी खाली गेलं, पण कुठंही मनुष्यहानी झाली नाही. शेळ्या जनावरं मात्र काही ठिकाणी गाडले गेले, वाहून गेले, असं परिस्थिती निर्माण झाली, पण मानवतेची कुठे हानी झालेली नाही आहे. त्यामुळं निसर्गाचं मनापासून आभारी आहे की अशीच कृपादृष्टी कायम. तरी सुद्धा लाभ क्षेत्रामध्ये त्याचे वर्षभर होणार. हा 100% या दरवर्षी. आता यातलं सगळ्यात महत्वाचा हे प्रश्न आहे की जे पाणी खाली नेलं जाते, आमच्या वाट्याचं पाणी आम्हाला राहिलं पाहिजे शेवटपर्यंत. हे नक्की आहे की आमच्यासाठी जे पाणी रिझर्ड भंडारदऱ्यातून आहे, निळवंड्यातून पाणी जे रिझर्ड आहे ते इथल्या स्थानिकांना भेटला पाहिजे. आणि आता मी काय केलं की 2 दिवसापूर्वी उजव्या आणि डाव्या उच्चस्तरीयला पाणी सोडायला लावलं. एवढं मोठं पाणी नुसतं खाली चाललंय तर निदान आमच्याही परिसरामध्ये, त्यामुळं काय होतं, हो, ओढी नाले व्हायला लागतील, विहिरीचं पाणी वाढेल, भूगर्भातील पाण्याची पातळी वाढेल. तर जेवढी काही दक्षता घेता येईल तेवढी आपण 100% घेतोय. तुम्ही एवढ्या 5-7 वर्षामध्ये पाहत असाल तर पाण्याची अडचण शक्यतो अकोले तालुक्यात कुठेही निर्माण झाली नाही. पाण्याचं नियोजनही चांगलं झालं. यावर्षी तर पावसाळा उशिरा झाला, 1 महिना उशिरा, तरी कुठेही असा अडचणीचा विषय जाणवला नाही. भविष्याच्या काळात शेतीला तर पाणी देणं आहे
पण जी 5-7 गावं टँकरवरती होती तर त्यांचं पण टँकर कसा मुक्त होईल हा माझा प्रयत्न असेल. धन्यवाद.